नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कसं असावं एक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज या विषयावर. आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत श्री अनिल माने सर. सर, खूप खूप स्वागत साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये. डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अनिल माने सर. सरांना तसे सगळेजणच ओळखतात, मात्र सरांची पुन्हा एकदा ओळख करून देते. अनिल माने सर हे ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आणि डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आहेत. छोट्याशा ढाब्यापासून अनिल सरांनी सुरुवात केली होती आपल्या करिअरची आणि आज जवळजवळ 30 वर्ष झाली आहेत. आणि एका ढाबा चालकापासून ते थेट एका करोडपती व्यावसायिकापर्यंत अनिल मानेंनी मजल मारलेली आहे. सर, पुन्हा एकदाच आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत तुमचं. सर, खरं तर हॉटेल मॅनेजमेंट ही करिअर शाखा जी आहे ती इतकी वास्ट आहे, इतकं त्याचं कार्यक्षेत्र इतकं मोठं आहे. तर या क्षेत्रात तुम्ही यावं हे तुम्हाला कसं वाटलं सगळ्यात आधी? पहिल्यांदा मी ज्यावेळेला छोटासा म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे आहे, पुणे बेंगलोर नॅशनल हायवे, तिथं आपण काय केलं तर एक छोटासा ढाबा चालू केला. आणि त्या ढाब्यामध्ये सतत रात्रंदिवस कष्ट करत एका चांगल्या दिशेमध्ये आलो. बाकीचे व्यवसाय सगळे त्या निमित्तानं चालू झाले, म्हणजे हॉटेल्स, परमिट रूम, पेट्रोल पंप, बाकीचे कन्स्ट्रक्शन व्यवसाय हे ते. आणि हॉटेल व्यवसायानं मुख्यतः मला उंचीवरती नेलं, कोट्याधीश बनवलं. मग मला असं वाटायला लागलं की मी पण एक रुरल एरियामधला मुलगा आहे आणि मी जर असा घडत असेल तर आणखी काही मुलं आपण अशीच घडवू शकतो. ह्या उद्देशानं पहिल्यांदा मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चालू केलं, की ज्याचं आत्ता या मागच्या वर्षी नाव बदललंय डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. बदल काही नाही आहे, एकच आहे, फक्त ते डायनोसॉरची पण आमची हिस्ट्री आहे आणि त्यामुळं ते तिथं घेतलेलं आहे. तर ही जी पद्धती आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये मी खऱ्या अर्थानं बघितलं की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअल लागणारे माणसं किंवा स्टाफ आणि कॉलेजमध्ये बनणारा विद्यार्थी ह्याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे. म्हणजे इतकं काही वेगळेपण आहे की तिथं ज्या वेळेला तो हॉटेल मॅनेजमेंट करून तो विद्यार्थी ज्या वेळेला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जातोय त्यावेळेला तशी त्याची व्हॅल्यूच नसते. त्याला कचऱ्यासारखं समजलं जातं, कारण त्याच्याकडं पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त काहीही नसतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस जे आहेत इतर, ते काय करतात की माझं काम आहे त्याला एज्युकेशन देणं, बेसिक 2 प्रकारचे राईस, 2 प्रकारचे चिकन, 2 प्रकारच्या ह्या भाज्या, 2 प्रकारचा हा विषय, हा राज्य शासनानं युनिव्हर्सिटीनं जो काही दिलाय तो आम्ही देणार. तोही असा एकदा सांगणार किंवा दाखवणार. या दोन्ही गोष्टीमधून मुलांची घडवणूक मुळीच होत नाही. आणि जिथं ती गरज असते, ज्या कंडिशनमध्ये त्याला तिथं जाऊन काम करायचं असतं, त्याला 3 वर्षाची डिग्री, अगदी टायमध्ये एकदम मस्त तयार झालेला हा मुलगा, त्याला प्लेट वायपिंग करावं लागतं. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जर तुम्ही 3 वर्षासाठी हा मुलगा रात्रंदिवस ह्या कॉलेजमध्ये घेताय किंवा बाकीच्या गोष्टी करताय, तर तिथं सगळ्यात मोठी चूक आहे. आणि ही चूक दुरुस्त करायची या उद्देशानं हे मनालीज इन्स्टिट्यूट सुरू झालं. ह्या मनालीज इन्स्टिट्यूटमधून हे डायनो इन्स्टिट्यूट चालू झालं. पहिल्यांदा आम्ही काय केलं, आम्हीही त्याच कारणात त्याच ह्याच्यात होतो, आम्ही पण काय फार वेगळं होतं असं नाही आहे. पण जसं जसं मला कळत गेलं, मी पहिल्यांदा गेलो तिथं, माझी मुलं ज्या वेळेला मी ट्रेनिंगला पाठवायला लागलो त्यावेळेला ते म्हणले की नाही, आपके बच्चों को 500 रुपये स्टाइफंड मिलेगा, इससे ज़्यादा नहीं. तर मी म्हटलं असं का, काय कारण आहे, माझी मुलं तर चांगल्या पद्धतीने शिकतायत, तो उसका कोई भी वैल्यू नहीं है, आप कोई सर्टिफिकेट दिखाएंगे तो उसका भी कोई वैल्यू नहीं है, असं ते म्हटले. आणि ह्या गोष्टीनं माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी गणित चुकतंय. आणि त्याच्या अगेन्स्ट आज मितीच्या तारखेला सुद्धा माझी मुलं आणि इतर कॉलेजमधला हा जो डिफरन्स तुम्ही बघाल तर शॉक व्हाल की सर्वसाधारण माझ्या अख्ख्या 3 वर्षाचं जे टोटल पॅकेज विद्यार्थ्याचं आहे ते शिकत असतानाच मी त्या 5 स्टार हॉटेलमधून त्यांना मिळवून देतोय. म्हणजे
इतकी जबरदस्त व्यवस्था या माध्यमातून केली की आज कुठलंही भारतातलं एकही कॉलेज अशा पद्धतीनं करू शकत नाही. मी त्यातले सगळे फॅक्ट बघितल्या, समजून घेतलं आणि त्या दिशेनं कामकाज केलं. हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्याच्यासाठी त्या कॉलेजमध्ये बदल करायला सुरुवात केली. मग कॉलेजमध्ये बदल करताना काय लागेल, तर आम्ही पहिला मुद्दा म्हणतो की आम्ही नोकर नाही मालक बनवतो. नोकर नाही मालक बनवतो म्हणजे त्याला ॲक्च्युअल ॲडमिन काय आहे, फायनान्स काय आहे, मार्केटिंग काय आहे आणि महत्त्वाचं प्रोडक्शन काय आहे हे शिकवतो. जेवढं पण मस्त पहिल्या वर्षी त्या विद्यार्थ्याला टोटल इंडियन स्टाईल रेस्टॉरंट्स असं एक पहिल्या वर्षाचा मी काय केलं तर नाव दिलेलं आहे इंडियन स्टाईल रेस्टॉरंट. आणि याच्यामध्ये मात्र आम्ही काय केलं आहे तर तुमचे तंदूर्स असतील, कबाब्स असतील, बिर्याणीज असतील, व्हेज नॉनव्हेज मधले आयटम असतील, साऊथ इंडियन, पंजाबी, महाराष्ट्रीयन नाश्ते असतील, पिझ्झा, बर्गर, पास्ता, इतर काही गोष्टी असतील, स्नॅक्स असतील, बर्गर्स हे असतील. तर अशा पद्धतीचं पहिल्या वर्षी आम्ही सेटअप घेतला आहे. आणि अशा 100 रेसिपी त्याला इतक्या परफेक्ट करून दिल्या जातात की तो विद्यार्थी 1000 रेसिपी बनवू शकतो. दुसऱ्या वर्षी आम्ही जगभराचा आमचा जो प्रोडक्ट जो विद्यार्थी आहे त्याला एवढं स्ट्रॉंग बनवलं जातं की दुसऱ्या वर्षी त्याला बेकरी आणि क्वांटी, तिसऱ्या वर्षी बेकरी आणि क्वांटी म्हणजे त्यात मग अरेबियन आलं, थाय आलं, मेक्सिकन आलं, इटालियन आलं, बाकीचे फूड आले. हे सगळं जे आहे ते 100% प्रॅक्टिकल बेस शिकवलं जातं. भारतातलं एकमेव पहिलं कॉलेज असं आहे की जे 4 तास 45 मिनिटाचे 4 तास अभ्यासक्रम देतं, म्हणजे 3 तास अभ्यासक्रम देतं आणि 9 तास प्रॅक्टिकल देतं दिवसातले. आणि त्यामुळं तो विद्यार्थी जो घडतो ना तो एकदम ब्रँड घडतो, जबरदस्त घडतो. आणि परिणाम त्याचा असा होतो की भारतातली आणि भारताबाहेरचे पण व्यक्ती या विद्यार्थ्यांची मागणी वाढलेली असते. आमचा जर विद्यार्थी पुणे मुंबई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी, आता समजा एक उदाहरण म्हणून सांगतो, गुजरातमध्ये 3ऱ्या वर्षाचा पुणे मुंबई युनिव्हर्सिटीचा मुलगा तिथं गेलाय ट्रेनिंगला 5 स्टारच्या. त्याला स्टायफंड आहे 1000 रुपये आणि माझ्या विद्यार्थ्याला आहे 9000 रुपये. माझा विद्यार्थी 2nd इयरचा आहे, त्यांचा विद्यार्थी 3rd इयरचा आहे. हा फरक तुमच्या लक्षात घ्या. आणि इथंच या कॉलेजची सगळी घडवणूक आहे. त्याबरोबर मग ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, HR काय आहे, लीगल काय आहे, बाकीच्या गोष्टी परचेस काय आहे, सेल काय आहे, मार्केटिंग, इंटरनल मार्केटिंग, एक्सटर्नल मार्केटिंग, हे सगळं प्रॅक्टिकली 2nd आणि 3rd इयरला घेतलं जातं. आणि अकाउंट प्रॉपर पद्धतीनं दिलं जातं. तर अशा पद्धतीची एक जबरदस्त घडवून काम करण्याचं काम जे आहे ते हे डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. सर नक्कीच तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यात एक खूप छान वाक्य आलं की डायनो इन्स्टिट्यूटची खरं तर हीच संकल्पना आहे आणि तुमची ही संकल्पना आहे की तुम्ही विद्यार्थी नाही तर नोकर नाही मालक घडवता आणि शिक्षण नाही संस्कार देतात. तर खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीत सुद्धा आपल्या संस्कृतीत एकूण म्हटलं जातं की अन्न हे कधी वाया घालवू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. आणि हॉटेल इंडस्ट्रीज ही अशाशी संबंधित आहे की ही अन्नाशी संबंधित आहे. एकंदरीतच आपण जे बनवतो ते समोरची व्यक्ती खाणार आहे आणि ती त्याच्या पोटात जाणार आहे, त्याच्या आरोग्यासाठी ते लाभदायी होणार आहे. आणि तर हा जो संस्कार आहे हा संस्कार या डायनो इन्स्टिट्यूट मार्फत कसा प्रकारे दिला जातोय? आता संस्काराच्या बाबतीत मी फार सिरियस आहे. लक्षात घ्या, काय झालंय की आता लहानपणापासून मूल जन्माला घातल्यापासून आई वडील त्याच्या 10वी 12वीच्या करिअर पर्यंत अगदी तळहाताच्या फोडासारखं त्याला जपतो. अगदी अगदी. आणि नाविलाज असतो, नाविलाज म्हणतोय शिक्षणाचा. त्यांना त्यांचं मूल सोडावं लागतंय बाहेर एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या इतर गोष्टीमध्ये. आणि मग तिथं मात्र त्याची काय होते तर तिथं सगळ्यात मोठं डायव्हर्शन होण्याची शक्यता असते. आणि हा डायव्हर्शन होण्याची शक्यता जर आपण बघितलं पुण्या मुंबईच्या कॉलेजमध्ये शेजारच्या पानटपऱ्या असतात, तिथं सुद्धा सिगरेट फुकत असणारी मुलं असतात आणि तिथं कुणी काही बोलत नाहीये. नॅचरल आहे. आणि ही जर पद्धती इतकी भयानक असेल तर याच्यासारखं वाईट असू शकत नाहीये. दिवसभरात 2-4 तास प्रॅक्टिकल अभ्यासक्रम होतील, बेसिक नुकतं प्रॅक्टिकल होतील आणि मुलं जर दिवसभर बाहेर फिरत असतील किंवा बाकीच्या गोष्टी करत असतील, ते आता सांगायला नको, प्रत्येक व्यक्तीला याबद्दलचं माहिती आहे. पण डायनो इन्स्टिट्यूटच्या बाबतीत या बाबतीत पूर्णपणे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे टोटल. जो विद्यार्थी चुकूनही व्यसनी असेल
तर त्या ह्या चॅनलवर सांगतो त्यांनी माझ्याकडे कधीही यायचं नाहीये, नाहीतर तो लगेच पकडला जातो, रस्टिगेट पण होतो. माझ्याकडे फक्त चांगली मुलं येतात विदाऊट व्यसनी. चांगली याचा अर्थ व्यसन नसणारी. बाकीचा तुमचा विद्यार्थी, मी अगदी याच्यावरती सांगतो, ज्या विद्यार्थ्याला ABCD येते, जो विद्यार्थी बेसिक त्याला सगळ्या गोष्टी येतात, त्यालाही घडवण्याची जबाबदारी मी घेतोय. त्याला नोकरी देण्याची जबाबदारी, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या मी घेतोय. पण इथं काय आहे तर हा विषय व्यसनाचा एकदम स्ट्रिक्ट आहे आणि तो मात्र इथं न घेता आम्ही संस्काराचा हा पहिला रूल पाळतोय. तो म्हणजे कुठला, तर या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची व्यसनी मुलं असत नाहीत. लक्षात आलं. आणि ह्या व्यसनी मुलांच्या माध्यमातून, न व्यसनी असणाऱ्या माध्यमातून, कारण त्या मुलांना ट्रेनिंगला पण बाहेर जायचं असतंय. कॉलेज इथं लक्ष ठेवेल पण बाहेर चांगल्या मुलांची संगत असेल तरच त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही काय करतो तर व्यसन ही जी काय आहे ती गोष्ट त्याच्याकडून थांबवली जाते आणि तो चांगल्या पद्धतीनं तिथं राहतो. दुसरं जे आहे ते भरपूर कष्ट, रात्रंदिवसाचं जे काही कष्ट आहे, म्हणजे दिवसात 12-12 तास कष्ट करणं, 3 तास अभ्यासक्रम आणि 9 तास प्रॅक्टिकल, ह्याच्यामुळे एक कष्टाचा संस्कार चांगला येतो आणि त्यांनी सांगेल ते काम करण्याची जी व्यवस्था आहे, सांगेल ते काम करण्याची मुलं एकदम सुंदर पद्धतीनं करतात आणि हे मग एक सुंदर प्रोडक्ट तयार होतं. अशी ही संस्काराचे 3 मुद्दे आहेत: व्यसनापासून बाजूला राहणं, भरपूर कष्ट करणं आणि सांगेल ते काम करणं. नक्कीच सर. आणखीनही डायनो इन्स्टिट्यूटविषयी मीही जाणून घेणार आहेत, प्रेक्षकांना सुद्धा याची उत्सुकता आहे. तर डायनो इन्स्टिट्यूट आणखी कशाप्रकारे हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये अभ्यासक्रम राबवतं आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांना घडवतं हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी महाराष्ट्र कॉलिंगमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय कसं असावं एक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, याविषयी आपण चर्चा करतो आणि आपल्याबरोबर आहेत डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे अनिल माने. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर, खरं तर तुम्ही मघाशी आपण संस्कारांविषयी बोललोत आणि आता आपण विद्यार्थ्यांना जेव्हा या इन्स्टिट्यूटमधनं, डायनो इन्स्टिट्यूटमधनं विद्यार्थी बाहेर पडतो शिक्षण घेऊन परिपूर्ण होऊन, तेव्हा पुढचं त्याच्यासमोर आव्हान असतं ते म्हणजे करिअर कसं गाठायचं. तर त्यासाठी कशाप्रकारे इन्स्टिट्यूटची मदत होते? ज्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी ज्या वेळेला शिकतो, इतर कॉलेजेस आणि माझ्या कॉलेजमध्ये, दुसऱ्या एखाद्या कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी 7व्या वर्षात जिथपर्यंत पोहोचणार आहे, आम्ही दुसऱ्या वर्षी त्या विद्यार्थ्याला पोहोचवतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी क्लिअर सांगतो. पहिलं वर्ष तो कॉलेज करतो, सेकंड इयर कॉलेज करतो, थर्ड इयर कॉलेज करतो, 4थ्या वर्षी ट्रेनिंग करतो, 5व्या वर्षी जॉब ट्रेनिंग करतो, 6व्या वर्षी असिस्टंट म्हणून काम करतो आणि 7व्या वर्षी तो काय करतो तर कॉमी 3 म्हणून येतो. म्हणजे त्याला जर शेफ बनायचं असेल तर कॉमी 3 म्हणजे इतर कॉलेजमधून. माझ्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी तो कॉलेजमध्ये शिकतो, दुसऱ्या वर्षी डायरेक्ट कॉमी 3 म्हणून जातो. म्हणजे 7 वर्षानंतर मिळणारी व्यवस्था मी दुसऱ्या वर्षी उपलब्ध करून देतो. 8 वर्षानंतर मिळणारी व्यवस्था मी तिसऱ्या वर्षी उपलब्ध करून देतो. आणि जी नोकरी जी आहे ती त्याला डायरेक्ट शेफ म्हणून 5 स्टारमध्ये कॉमी 1 म्हणून नोकरी दिली जाते. हे ह्या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या पाठीमागचं जी काही कंडिशन आहे, तो इडली बनवतो प्रॅक्टिकली आमच्याकडं, तो एकदा बनवत नाही, 200 वेळा बनवतो. तंदूर बनवतो, कबाब्स बनवतो, बिर्याणीज बनवतो, फिश बनवतो. हे रेग्युलर प्रॅक्टिस. काउंटर आहेत ना आमचे, खाऊ गल्ली आहे मोठी, आणि तिथं आम्ही त्यांना प्रॅक्टिस देतो. नॅचरली त्या मुलाला त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून रेग्युलर कॉलेजेस काय करतात की हे झालं तुम्ही ट्रेनिंगला म्हणून जावा, सगळे ढकलून देतात ट्रेनिंगला. आमच्याकडं नाही. आमच्याकडं असं आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो शिकलेलाच असतो, त्याला डायरेक्ट काय केलं जातं तर नोकरीच्या रिलेटेड त्याला डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन तो तिथं जातो. कॉमी 3, कॉमी 2 आणि कॉमी 1 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग जो दुसरा विद्यार्थी 10व्या वर्षी ज्या ठिकाणी जाणार आहे, माझा विद्यार्थी 4थ्या वर्षी जातो. हेच सगळ्यात मोठं कामकाज हे आहे
आणि तिथं मग त्याला सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे ही पद्धती झाली. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही जी पद्धती आहे आत्ताची, या पद्धतीमुळं जी मुलांना चांगल्या पद्धतीनं घडवणूक केलेली आहे, प्रॅक्टिकली ज्ञानेज दिलेलं आहे, त्याला व्यसनापासून बाजूला ठेवलेलं आहे, त्याला चांगल्या पद्धतीनं कष्टाची सवय लावलेली आहे आणि त्याला लीनतेनं, प्रामाणिकपणे, शांततेनं राहण्याची व्यवस्था दिलेली आहे. जगभरात, भारतात कुठलीही मोठी चेन घ्या 5 स्टार हॉटेल्सची, तिथं आमचा विद्यार्थी आहेच आहे. लक्षात आलं का? आणि जगभरात वेगवेगळ्या अमेरिकन क्रूज लाईन असतील, अमेरिकाला असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर, मलेशिया असतील, गल्फ कंट्रीज असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे असतील, सगळीकडे आमची मुलं आहेत त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर. बरीच मुलं यात. आणखी एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे यातून, मी काही देव नाही आहे तथास्तु म्हणलं म्हणजे व्हायला. त्या मुलांच्यातून सुद्धा 2-5% जर काही चुकीचे असतील तर ते डायव्हर्ट होणार आहेत. त्याला मी काही करू शकत नाही आहे, म्हणजे त्याच्यात माझ्या हातात काही नाही आहे. तर ही पद्धती काय आहे तर देशात आणि परदेशात, आता गल्फ अमेरिकन क्रूज लाईनमध्ये हा विद्यार्थी पहिल्यांदा गेल्या गेल्या जवळपास 1,20,000 पासून 1,50,000 रुपये मिळवतो. म्हणजे त्याचा पगार, त्याचं ओव्हर टाईम आणि स्टायफंड अशा पद्धतीनं तो तिथं जाऊन मिळवतो. पण जातो कितीला? बाहेर आता प्लेसमेंट एजन्सीज आहेत, त्या 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 12 लाख घेणाऱ्या बघितल्या, आणि आम्ही फक्त 20,000 रुपयामध्ये मुलगा पाठवतो. विद्यार्थ्यांना स्टायफंडच्या माध्यमातून कशा प्रकारे? हा, अगदी बरोबर आहे. हाच मुद्दा मी तिथं आल्यानंतर मी मगाशी पण सांगितलं होतं, जवळपास 70 ते 80% फी. आमचा विद्यार्थी ज्या वेळेला कॉलेजला एंट्री करतो ना, त्यावेळेला स्टायफंड मिळवायला सुरुवात करतो. आमचे जे काउंटर्स आहेत तिथं तो व्यवसाय लगेच तिथं त्याला ठेवला जातो. एका ह्याच्यावर प्रत्येक महिन्याला एक काउंटर त्याला दिलं जातं आणि ते काउंटरमध्ये जेवढा तो बिझनेस करतोय त्याचे 10% त्याला दिले जातात. परत दुसऱ्या वर्षी तो ट्रेनिंगला जातो, त्याला जवळपास 40,000 ते 50,000 रुपये मिळतात. तिसऱ्या वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये 50,000 ते 60,000 मिळतात. परत इथं कॉलेजमध्ये असताना 20-30,000 मिळतात. आणि ज्या वेळेला तो कॉमी 1 म्हणून आम्ही त्याला दुसरे ट्रेनिंग म्हणून पाठवतात, त्या पिरियडमध्ये आम्ही त्याला कॉमी 1 म्हणून पाठवतो, त्यात त्याला 1.5 ते 2 लाख रुपये मिळतात. तर अशी एक सुंदर व्यवस्था, टोटल राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, बाकीचे ड्रेस मटेरियल, त्याला लागणारं फ्रेंच लँग्वेज असेल, बाकीच्या गोष्टी असतील, संपूर्ण टोटल जे आहे ते आमचं सर्वसाधारण 4-4.25 लाखच्या 4.25 लाखाचं पॅकेज आहे 3 वर्षाचं मिळून. त्या सगळ्या पॅकेजमध्ये ते पैसेही जवळपास तो रिटर्न मिळवतो. इतकी सुंदर कल्पना आहे. आणि हे 4-4.25 लाख पण 10 टप्प्यामध्ये भरायचे आहेत 3 वर्षामध्ये. तर एवढं सोपं सर्वसामान्यांसाठी आपण कामकाज केलंय. ऊसतोड करणारा व्यक्ती, मुलगा आमचा अमेरिकेत आहे. अशा पद्धतीची ही व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीनं तयार केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं घडवलेलं आहे. तिथं 3 वर्ष तो काम करणार, 30-40 लाख रुपये मिळवणार आणि घरी येऊन त्याच्या तिकडे गावाकडे जाऊन त्यांनी रेस्टॉरंट उभा करायचा आहे. कारण मी त्याला नोकर नाही बनवलेला, मालक बनवलाय. तर अनुभवासाठी त्यांनी जावं, जग फिरावं, जगातला अनुभव घ्यावा, माहिती घ्यावी आणि परत येऊन आपल्या जाग्यावरती, कारण आमचा वडापावाला पण कोठ्याधीश होतो, ही इंडस्ट्री आहे आमची, तर त्यांनी येऊन घरी यावं आणि त्या पद्धतीनं ते कामकाज करावं. ट्रेनिंगचं जे आहे की नाही ते ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं पाठवतो तर ती मुलं डायरेक्ट नोकरीच्या पद्धतीनं पाठवतो. म्हणजे नोकरी, ट्रेनिंग नाही. माझा मुलगा कुठं वायपिंग करायला जाणार नाही, झाड लोट करायला जाणार नाही. माझा मुलगा जे काम आहे त्याच्यावरती डायरेक्ट इंटरव्ह्यू देईल आणि काम करेल. हे बघा, 5 स्टार हॉटेलवाल्यांचं फार भयानक काम आहे. 300 स्टाफच्या गरज असेल ना, 200 स्टाफ ते काय करतात, ट्रेनिंग घेतात, फुकट वापरायला मिळतात 1,000-1,200 रुपयामध्ये, आणि 14-14 तास त्यांना काम करावं लावतात. माझ्याकडं तसं नाही बाबा, माझा विद्यार्थी इथंच मी तयार केलाय, तुला इंटरव्ह्यू घे आणि तुला पाहिजे असेल तर घे, नसेल तर तुला पाठवायची गरज नाहीये. मागं लागतात, सर तुमची 5 मुलं तर द्या, सर तुमची 10 मुलं तर द्या. कारण ते जरी मी देतोय त्यांना कॉमी 3च्या जागेवरती, ते सुद्धा कॉमी 3चा दुसरा मेंबर असेल तर 15-16 हजार घेतो, आमचा विद्यार्थी 8,000 घेतो, कारण तो दुसऱ्याच वर्षातला आहे. त्यामुळं हे फायदे आम्ही त्या पद्धतीनं करून देतो. या सगळ्या करिअर क्षेत्रामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या ज्यांना यायची इच्छा आहे किंवा जे इच्छुक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं तर अजूनही बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर तितक्या स्पष्ट नसतात आणि त्यामुळे त्यांना बरंच म्हणजे विद्यार्थी खूप चाचपडत असतात. तर त्यांना बघा, मी तुम्हाला सांगतो की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणखी मला तुम्हाला क्लिअरली समजावून सांगायचं आहे की
हॉटेल इंडस्ट्री ही कुठल्याही पद्धतीमध्ये अशी इंडस्ट्री नाही आहे की जी प्रॅक्टिकल अभ्यासाच्या बेसवर आहे. तुमच्या कुठल्या सर्टिफिकेटला काही महत्त्व नसतं जोपर्यंत तुम्ही उच्च लेवलला जात नाही तोपर्यंत. हे नुकतं सांगतात की बाबा ही असे सर्टिफिकेट मिळालं की तुला नोकरी मिळते. साप खोटा आहे. 95% 5 स्टार हॉटेलमध्ये 95% लोक ही हॉटेल मॅनेजमेंट झालेली नसतात हो. मग त्यांना अशा पद्धतीने नाही, जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट शिकवायचं तर त्याला राहिलेल्या 5% पाठवणं गरजेचं आहे. ती व्यवस्था आम्ही पाठवतो, पण त्याच्यासाठी कॉलेजचे रूल आहेत. मी जे आता सांगितलं, आता संपूर्ण या कार्यक्रमात तर मी प्रत्येक गोष्टी नाही सांगू शकत आहे, पण पालकांना विद्यार्थ्यांना मला इतक्या सुंदर पद्धतीनं सांगायचं आहे की माझ्याकडे येऊन ते 2 तास बसायचं असतं. विद्यार्थी पालक ह्यांनी यायचं, माझ्या तिथं बसायचं आणि हे बसल्यानंतर तिथं ठरवलं जातं, त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर समजावून सांगितल्या जातात आणि त्यांना सांगितलं जातं की मग यानंतर तुमचा जो विषय आहे तो पूर्णपणे तिथं बोलला जाईल. म्हणून मला पालकांना सांगायचं आहे की तुम्ही तिथं या, तुम्हाला आणखी 2 तास पूर्ण माहिती देऊन ॲक्च्युअल हॉटेल इंडस्ट्री काय आहे आणि घडवण्याची गॅरंटी काय आहे हे समजवून सांगेन आणि तुमच्या मुलाचं 100% भलं करेन. अशा पद्धतीचा हा विषय आहे. सर धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि डायन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटबद्दल खूप छान माहिती दिलीत. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा साम TV न्यूज.